मुंबई महानगरपालिकेच्या आता जवळपास सब इंजिनियरमध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या परीक्षा पार पडलेल्या आहेत. आता फक्त जी बाकी उर्वरित आहे ती सब इंजिनियर सिव्हिल बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन याची एक्झाम बाकी आहे. जर आपण या सब इंजिनियर सिव्हिलचा विचार केला तर सब इंजिनियर सिव्हिल ही जेईच्या वरची पोस्ट आहे आणि सब इंजिनियरपासून मग आपण असिस्टंट इंजिनियर बनू शकता, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनतात, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नंतर आपण डेप्युटी इंजिनियर बनतात, चीफ इंजिनियर बनतात आणि DMC किंवा डायरेक्टर अशा या पदावर आपली पदोन्नती होत असते. सब इंजिनियर ही सगळ्यात महत्त्वाचं पद बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध प्रोजेक्ट्स जे इम्प्लिमेंट होत आहेत ते भारतामध्ये कुठे इम्प्लिमेंट होत नसतील. जे टनेलचे प्रोजेक्ट्स असतील की जमिनीच्या 80 ते 100 मीटर खालून टनेल्स असणे, त्यानंतर वॉटर सप्लाय प्रोजेक्टचे असतील, रोड्सचे प्रोजेक्ट्स असतील, ब्रिजेसचे प्रोजेक्ट्स असतील, असे इम्पॉर्टंट प्रोजेक्ट घेतले जातात. त्यामुळे सब इंजिनियर या पदावर जो आपल्याला अनुभव मिळणार आहे तो फार महत्त्वाचा मिळणार आहे आणि सब इंजिनियर हे पद एवढं महत्त्वाचं आहे की आपल्याला असा कुठेही अनुभव मिळणार नाही आहे. त्यामुळे या परीक्षेला आपण अत्यंत सिरियसली घ्या. या परीक्षेमधून जर आपण पास झाले तर आपलं करिअर जे आहे ते एक योग्य ट्रॅकवर येणार आहे. आत्तापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येत आहेत याची साधारण एक अंदाज मार्केटमध्ये मुलांना आलेला आहे. आणि आता हे जर BMC सब इंजिनियर सिव्हिल यांचं जर स्ट्रक्चर बघितलं परीक्षेचं तर ते 3 सेक्शन्समध्ये विभागलं गेलेलं आहे. पहिला आहे तो टेक्निकल नॉलेज, ज्यामध्ये आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं सगळं विचारलं जाणार आहे आणि ते किती मार्कासाठी असणार आहे, 60 मार्क्ससाठी असणार आहे. दुसरा एक सेक्शन आहे तो इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल असणार आहे, तो 20 मार्कासाठी असणार आहे आणि जनरल नॉलेज जो असणार आहे तो 20 मार्कासाठी असणार आहे. या 60मध्ये आपल्या सिव्हिलचे फार बेसिक प्रश्न विचारले गेले होते या परीक्षेला. त्यानंतर इंटेलेक्च्युअल पोटेन्शियलला जसं डायरेक्शनचे प्रश्न असतील, त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटचे असतील, हे जे प्रश्न आहेत ते कॉमनली विचारले गेलेले आहेत. आणि जनरल नॉलेजमध्ये ह्यावेळेस मुंबई हे बऱ्यापैकी परीक्षेमध्ये दिसलेले, मग मुंबई असेल, मुंबई महानगरपालिका असेल, पॉलिटिकल आमदार खासदार जी निवडणूक झालेली आहे त्याच्या संदर्भात असेल, तर ह्या पद्धतीचे एक्झामला क्वेश्चन्स आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी टेक्निकलमध्ये पण BMCमध्ये जे प्रोजेक्ट चालू असतील, समजा वॉटर सप्लायचे असतील किंवा MSDPचे प्रोजेक्ट चालू असेल त्याच्या रिलेटेडही प्रश्न आलेले आहेत. हे सगळं आपल्याला 20 मार्क GKचे, 20 मार्क GK, 20 मार्क इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल आणि 60 मार्क सिव्हिल, हे सगळं आपल्याला 90 मिनिट्समध्ये सॉल्व करायचं आहे. 90 मिनिट्समध्ये सॉल्व करताना आपल्याला 100 मार्क्स आहेत आणि 1/4चं आपल्याला निगेटिव्ह असणार आहे. आता जेव्हा आपण परीक्षेला जातो तेव्हा परीक्षेमध्ये बऱ्याचशा चुका होण्याची शक्यता. त्या चुका आपल्याला जर अवॉइड करायच्या असतील तर आपण पहिल्यांदा मॉक टेस्ट जे आहेत त्यासाठी आपण अपियर होणं फार गरजेचं आहे. मॉक टेस्टला जर आपण अपियर झालो आणि त्या पद्धतीची प्रॅक्टिस केली तर आपल्याला ज्या चुका आपल्या मेन परीक्षेला होणार आहेत त्या आज होतील आणि आपल्या मेन परीक्षेच्या चुका आपल्याला टाळता येतील आणि सहज आपला 20% परफॉर्मन्स सहज इन्क्रीज होतो. आता exambabu.in ही जी साईट आहे, exambabu.in, याच्यावर SC सिव्हिलसाठी एक 3 क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. आत्ता जो काय पॅटर्न चालू आहे एक्झामचा, जे क्वेश्चन्स येत आहेत त्या टॉपिकवरच भर देऊन बनवलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक अनुभव येईल की कुठले कुठले टॉपिक आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यासाला एक जे थोडे दिवस आहेत त्याच्यामध्ये रिव्हिजन करताना किंवा दिशा देताना त्याचा फायदा. एक लक्षात घ्या, सब इंजिनियर ही जी परीक्षा आहे ती एक चांगली आपल्या जीवनातली एक ऑपॉर्च्युनिटी असेल. तुम्हाला यातून जे तुमचं करिअर चालू होईल आणि त्याचं करिअर ग्रोथ जे होणार आहे ते फार उत्तम असेल. म्हणून या परीक्षेला सिरियसली घ्या. करिअर ॲडव्हान्समेंट जे आपलं होईल ते फार चांगलं होण्याची शक्यता आहे आणि ह्यामध्ये आता जे बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत, कॉम्पिटिशन आज मार्केटला बरीच टफ आहे. त्यामुळे एक सिरियसली करा, स्मार्ट वर्क करा, मॉक टेस्ट सॉल्व करा. मॉक टेस्ट सॉल्व करण्यासाठी आपल्यासाठी exambabu.in ही एक वेबसाईट आहे, त्यावर आपण ते क्वेश्चन पेपर जे आहेत ते ट्राय करू शकता. आपल्याला एक जनरल अंदाज येऊ शकेल की आपण कुठेपर्यंत प्रिपरेशन केलेलं आहे. त्या पद्धतीने आपण आपलं प्रिपरेशन आणखी इम्प्रूव्ह करायचं, कुठल्या एरियाला फोकस द्यायचं. exambabu.com याच्यावर आपल्याला एक आपली रिलेटिव्ह रँकिंग पण बघायला मिळणार आहे की बाकीच्यांच्या अगेन्स्ट आपली रँकिंग किती आहे, आपले मार्क्स किती आहेत, आपला परफॉर्मन्स कसा आहे, किती वेळामध्ये आपण किती क्वेश्चन सोडवतो आहे, आपण किती अटेम्प्ट करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे exambabu.com बघायला मिळतील. exambabu.in तर आपण exambabu.in या साईटला व्हिजिट करा आणि तिथे आपण आपले क्वेश्चन पेपर्स सॉल्व करून बघा.